जमलेलो आहोत। मी तुम्हाला 2-3 प्रसंग सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। शाहिस्तेखान सर्वांना माहित आहे। शाहिस्तेखानाची बोट छाडली गेली हे सुद्धा माहित आहे, पण याच्या पलीकडचा इतिहास किती मुलांना माहित आहे? जेव्हा शाहिस्तेखानाची बोट छाडली गेली तेव्हा शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता। तेव्हा त्याच्याकडे बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, हे मेरा दमशुरा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। तेव्हा शाहिस्तेखान म्हणतो तिच्या बहिणीकडे बघत, ए पगली चुप कर, ए पगली ये चुप कर, हे मेरा दमशुरा किसी की उंगलियां छाड़ सकता है, हे शिवा किसी की गर्दन मांग सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता, हे शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता। मित्रांनो, महाराजांच्या झेंड्याचा कलर कोणता हो? भगवा, भगवा। मग भगवा म्हणजे काय? आपण अष्टगंध लावतो भगवा, माझ्या महाराजांचं रक्त भगवा, आमचं रक्त भगवा। मग भगवा म्हणजे काय? पोरांनो, तुम्ही टोप्या घातल्या, त्याचा कलर कोणता रे? कोणता कलर आहे? भगवा। अरे भगवाचा अर्थ माहिती पाहिजे। भगवा, भगवा म्हणजे काय? भगवा म्हणजे भयनीत, भ म्हणजे भयनीत आणि ग म्हणजे गरवरीत आणि वा म्हणजे वासनारी। या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा। हा भगवा हा प्रभू श्री रामांचा, हा भगवा हा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हा माझ्या दारकऱ्यांचा आणि हा निष्ठेचा त्यागाचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा। मित्रांनो, आजकालच्या नवीन पिढीमध्ये नवीनच ट्रेंडिंग आलेला आहे। आपण कोणाला आदर्श बनवलं पाहिजे, कोण आदर्श असले पाहिजे? मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला, त्यामध्ये झुकेगा नहीं साला म्हणणारे डायलॉग या पोरांना बरं वाटायला लागला, आनंद यायला लागला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला आणि अफजल खानाला मारून त्यांना त्यांची औकात दाखवली, म्हणजे झुकेगा नहीं साला म्हणत त्यांना त्यांची औकात दाखवली, हे आपले आदर्श असले पाहिजे। जाता जाता एवढं सांगू इच्छितो, मी कोणत्या धर्माचा द्वेष करत नाही, पण माझं एक कायम सांगू इच्छितो, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं इथून पुढे प्रत्येक हिंदूचं राम मंदिरला अयोध्येला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होणार नाही। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय हिंद। धन्यवाद।